जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय सांगाल? जरांगे पाटलांनी उपोषण जे आहे ते मागे घेतलेलं आहे, 2 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे सरकारला, काय होऊ शकतं? नाही, हे बघा, मी आधीपासून म्हणत होतो की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यासोबत संवाद व्हायला पाहिजे आणि संवादातनं नेहमी आंदोलनकर्त्यासोबत जवळसुद्धा पर्याय पाहिजे आणि सरकारजवळसुद्धा पर्याय पाहिजे आणि त्या पर्यायातनं एक मध्यबिंदू काढून कुठेतरी लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा लोकांचं जे हित आपल्याला साधायचं आहे ते साध्य करून सरकारकडनं घ्यायचं असते। आज सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, सक्सेसफुल चर्चा झाली आणि त्यांनी ज्या काही अटी टाकल्या त्या अटी सरकारने मान्य केल्या आणि उर्वरित आरक्षणाकरता 2 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे। याच्याकरता फार चांगलं झालं आहे। मी मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो मनापासून की त्यांनी फार सुंदर रीतीने हे आंदोलन या ठिकाणी सांभाळलं। समाजाला जे पाहिजे होतं ते सरकारकडनं मिळवून घेतलं। पूर्ण मिळालं की नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट असं आहे की ज्या ज्या लोकांच्या कागदपत्रामध्ये कुणबी जातीच्या नोंदी मिळाल्या त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार, म्हणजेच ते ओबीसीमध्ये येणार, म्हणजेच ते आता आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सदस्य होणार। आमचं तर आधी तो नियमच आहे, प्रचलित नियमानुसार ते आता ओबीसीमध्ये येणार आहे आणि ओबीसीची संख्या वाढणार आहे। दुसरा मला त्यांनी एक जे मांडलं की संपूर्ण राज्यामध्ये आता अभ्यास करावा, हा जर खरंच राज्य सरकार न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना पूर्ण राज्यातील कागदपत्रांचा अभ्यास करायचं काम देत असेल तर आता मराठवाड्यामध्ये 1,75,00,000 लोकांचे कागदपत्र तपासले, महाराष्ट्रातील इतर लोकांचे कागदपत्र तपासतील। हे तपासत असताना नुसत्या कुणब्यांच्या नोंदी न पाहता या ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या सर्व जातीच्या नोंदी कुठे कुठे आढळून येतात याचं त्यांनी सर्वेक्षण करायला पाहिजे, याची मागणी आम्ही करणार आहोत। मी वारंवार हे सांगतो आहे की आज ज्या 400 जातीचा समावेश ओबीसी समाजात होतो त्या लोकांना महसुली कागदपत्र मिळविण्याकरता फार त्रास होत असतो। आम्हाला सामान्य माणूस गेला तर महसूल कार्यालयामध्ये त्याला दाद मिळत नाही, पण न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या माध्यमातून सरकारने हे काम जर त्यांच्याकडे दिलं तर ते होईल आणि या ओबीसी समाजामध्ये येणाऱ्या सर्व जातीला त्याचा फायदा होईल, हे नक्की होऊ शकते। तशी मागणी आम्ही करणार आहोत। ज्या ज्या लोकांच्या नोंदी मिळणार आहे त्यांना प्रमाणपत्र द्या, ओबीसीमध्ये घ्या आणि त्यांना त्याचे फायदे घ्या, आमचा त्याला कधी विरोध राहिलेला नाही। उर्वरित लोकांकरता जरांगे पाटलांनी 2 डिसेंबरपर्यंत अवधी दिलेला आहे, त्याचा आम्ही वेट अँड वॉच करू। फार चांगला त्यांनी असं सांगितलं की रक्ताचं नातं ज्यांचं आहे त्यांनासुद्धा द्या। तो नियम आजही आहे की वडील काका हे जे रक्ताचं नातं असतं त्याच्यापैकी कुणाचंही एकाचं प्रमाणपत्र असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा तशा प्रकारचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावं, तो नियम आहे। पण त्याची अंमलबजावणी प्रॉपर वे होत नव्हती। या माध्यमातून आता तीसुद्धा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल आणि ओबीसी समाजातील सर्वच जातींना त्याचा प्रॉपर न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो। पुनश्च एकदा जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो, सर्व मराठा समाजाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो। सर, याच्यामध्ये जर बघितलं तर जरांगे पाटलांनी एक म्हटलं आहे की सरसकट हा शब्द जो आहे अजूनही तो शब्द कायम असल्याचं दिसते, तर मग जर समजा सरसकट द्यायचं झालं तर नाही, हे बघा, आजही सरकारच्या प्रतिनिधी मंडळासोबत जी चर्चा झालेली आहे सरकार आणि यांनी ज्या अटी टाकलेल्या आहे त्याच्यात सरसकट हा शब्द कुठे आलेला नाही आहे। त्यांनी सांगितलं तुम्ही ज्यांच्या नोंदी शोधून काढल्या त्यांच्या नातेवाईकांना रक्ताचं, हा चांगला शब्द त्यांनी वापरला आहे, रक्ताचं नातं ज्यांच्यासोबत आहे त्यांना ते प्रमाणपत्र द्या, आमचा त्याला ऑब्जेक्शन राहणार नाही। कारण रक्ताचं नातं हे सरकारने डिफाईन केलेलं आहे की कुणाला रक्ताचं नातं म्हणायचं काही आहे। आणि बाकीच्या लोकांच्या आरक्षणाबद्दल 2 तारखेपर्यंत सरकारने वेळ मागितला, तो जरांगे पाटलांनी दिला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या केसचा पण आता आज 2 न्यायमूर्ती सोबत होते। म्हणजे मी जरांगे पाटलाकरता याच्याकरता अभिनंदन करतो की वारंवार संवाद व्हायला पाहिजे आणि आपल्या लोकांना कुठल्या माध्यमातून
न्याय मिळतो. मी तर म्हणतो बा तुम्हाला ओबीसीतनं आरक्षण मिळो किंवा इतर आरक्षण आरक्षण मिळणं हा मुख्य हेतू आहे. तो जर त्यांचा हेतू साध्य होत असेल तर आमचं कुठल्याही प्रकारचा आक्षेप राहणार नाही. आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू. पुनश्च एकदा जरांगे पाटलाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी संवाद केला. जो संवाद काही दिवसापासून थांबला होता तो संवाद आज जरांगे पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत केला आणि हा प्रश्न कुठंतरी मी अजून नाही म्हणेल की निकाली निघाला, पण कुठेतरी थांबवला आणि सरकारला वेळ दिला. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. समाजामध्ये शांतता राहील, सर्वांची दिवाळी चांगली होईल. हा जो फार मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर उभा झाला होता तो कुठेतरी संपेल आणि सर्वांची दिवाळी साजरी होईल. सुख समृद्धीमध्ये दिवाळी साजरी करतील आणि सर्वांना भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. सर, 2 जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आलेला, 2 महिन्याचा अवधी आहे. 2 महिन्यामध्ये हे होऊ शकेल असं वाटतं? नाही, आता बघा, सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन ही सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकलेली आहे. ज्या काही मागच्या वेळेस त्रुटी निघाल्या होत्या त्याची पूर्तता करण्याकरता 3 रिटायर्ड हायकोर्ट जजेसची कमिटी बसवलेली आहे. त्यांच्या माध्यमातून त्या त्रुट्या पूर्ण करून सरकार ते आरक्षण पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला त्याच्यामध्ये किती यश मिळते आणि किती मिळत नाही हे मला माहीत नाही, पण ते प्रयत्न करता येत आहे. त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोगालासुद्धा त्यांनी टास्क दिलेला आहे आणि पुन्हा एकदा अभ्यास करून या समाजाला आपल्याला मागास घोषित करता येते का याचासुद्धा अभ्यास करणार आहे. सरकार आपल्या परीने त्यांना आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहे. प्रश्न असा आहे की इकडनं द्यायचं की तिकडनं द्यायचं हा प्रश्न आहे. जर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या निरीक्षणामध्ये, सर्वेमध्ये, अभ्यासामध्ये ते मागास सिद्ध झाले आणि ओबीसीमध्ये आले तर ओबीसी समाजात त्याला विरोध राहणार नाही, कारण ती प्रक्रिया 270 पासून आजपर्यंत 400 जाती झालेल्या आहे. आमचा विरोध राहणार नाही. आता पुढे बघू की 2 महिन्यामध्ये सरकार काय भूमिका घेते आणि काय करते याच्याकडे आमचं लक्ष लागून राहणार आहे. आम्ही त्याच्यावरती सातत्याने लक्ष ठेवून आहोत. बघू पुढे काय होते. नक्कीच 2 महिन्यामध्ये आता सरकार नेमकं काय करते याकडे लक्ष राहणार असल्याचं सुद्धा बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन साईसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.